तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, विठाला योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयते किल शक्तिधरा स्वधाम्ना, अन्यौचास्मचरणा शवनत्वगादिं, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन पांडुरंगा करू प्रथम नाम, पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू प्रथम नाम, पांडुरंग करू प्रथम नाम, प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू,
अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विढाला विढाला ताई ताई म्हणतो. सज्जना, भगवान परमात्म्याची अगाध सत्ता, सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा, त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावरची वाग्देवी विराजमान झाली. त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं, जे वाङ्मय तयार केलं, त्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले. आपली संत मानदे खूप मोठे. त्यामधील जड जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडला. विठला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग हा संतपर प्रकरणामधील आहे. या ठिकाणी उपदेश करत असताना तुकोबाराय सांगतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती बनू. तुम्ही संत महात्मे माझे मायबाप आहात, कृपावंत आहात आणि मी असणारा पतित पामरजू तुमची कीर्ती काय बनू. का? कारण की तुम्ही आपल्या गावाच्या उद्धारासाठी नव्हे, आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या उद्धारासाठी नव्हे, अखिल विश्वाच्या उद्धारासाठी ही संत महंत या जगतामध्ये अवतीर्ण झाले. म्हणून मी पतित पामर असणारा जीव तुमची कीर्ती वर्णन करू शकत नाही. वास्तविकतः हा जर विचार केला तर तुकोबाराय स्वतः एक संत आहेत. संत महात्मे असून सुद्धा स्वतःला पतित पामर म्हणून घेतात आणि संत महात्म्याची कीर्ती वर्णन करू शकतात. त्यांचा अधिकार जर आपण पाहिला तर पतिताला सुद्धा पावन करण्याची ताकद ज्या तुकोबारायांची आहे ते स्वतःला पतित म्हणून घेतात. ही संत महात्म्यांची काय आहे? नम्रता आहे. आणि परमार्थ जो आहे, परमार्थामध्ये जर यायचं म्हटलं तर संत तत्व सांगतात की नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. जो नम्र झाला त्या नम्र व्यक्तीला परमार्थामध्ये काय आहे? किंमत आहे. त्या नम्र व्यक्तीला परमात्मा सुद्धा मानतो. दादांनो, या सगळं संत महात्म्यांनी फक्त आपल्या स्वतःच्या सुखासाठी नव्हे, इतरांचं सुख कशा पद्धतीने वाढलं पाहिजे, भगवंताची भक्ती करत असताना आपल्या अंतकरणामध्ये भाव किती असावा, आपला असणारा निज धर्म, स्वधर्म, पारमार्थिक धर्म, व्यावहारिक धर्म कशा पद्धतीने जगावं, कशा पद्धतीने वागावं, हे जर कोणी शिकवलं असेल तर ते जगाच्या पाठीवरती एकमेव आहेत. ते म्हणजे कोण? संत महात्मे. चंदनाप्रमाणे या संत महात्म्याने तुमच्या आमच्यासाठी आपला देह झिजवलेला आहे. शेवटी तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. या ठिकाणी तुकोबाराय संत महात्म्यांना चंदनाची उपमा देतात. त्याचं कारण काय आहे? चंदन हे स्वतः सुगंधी आहे. दुसरा त्याचा गुण आहे की आपल्या जवळचा जो काही सुगंध आहे तो आपल्या सभोवतालच्या झाडांना देण्याचं कार्य कोण करतं? चंदन करतं. म्हणून संत महात्म्यांना चंदनाची उपमा दिली. पण ऐका, हे चंदन जे आहे ते चंदन सुद्धा संत महात्म्यांच्या उपमेला कमी पडतं दादांनो. कारण की चंदनी आपल्या सभोवताली असणाऱ्या झाडांना सुगंधित बनवतं, आपलं असणारा गुण त्या वृक्षांना देतं दादांनो. परंतु या चंदनाच्या झाडाजवळ जर बोरीचे आणि बाबळीचे झाडं असतील तर ते चंदन त्या झाडांना जवळ करत नाही. परंतु संत महात्मी अशी आहेत, एखादा दुर्जन असेल, एखादा अभक्त असेल, नाही त्याने जीवनामध्ये कधी परमार्थ केला, नाही कधी भगवंताची भक्ती केली, पण असा दुराचारी व्यक्ती जरी संत महात्म्याच्या संगतीमध्ये गेला तरी त्याला सुद्धा आपल्या स्वतःसारखं संत महात्मे बनवतात. मी स्वतः सांगत नाही, संत तत्वांचा पुरावा आहे की आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी किंवा तया माझी. म्हणजे आपलं स्वतःचं संत स्वरूप ते इतरांना देत असतात. फक्त त्या संत महात्म्यांच्या जवळ जीवात्म्यानं गेलं पाहिजे. विठला विठला असो. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तर परात्पर परमेश्वर परमराज परमरसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थांच्या सतप्रयासानं चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. आपल्या सप्ताहाचं वर्ष कितवं आहे?
24वे वर्ष म्हणजे 2 तपपूर्ती आपल्या सप्ताहाला झाली आणि या ठिकाणी हरिकीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली, ज्यांच्यामुळे ही कीर्तनाची सेवा मला प्राप्त झाली अशी असणारे आपल्याच गावामधील दिलीप भाऊ बिटकी असतील व त्यांचे सपुत्र बाजीराव भाऊ बिटकी असतील. या ठिकाणी फार सुंदर सोहळा या ठिकाणी आकारलेला आहे, साकारलेला आहे. कारण की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही आणि आम्ही सुद्धा आपण मेल्याच्या नंतर कुठं जाणार, कुठे जायचं आपल्याला? हां, सगळेजण म्हणणार वरती जाणार. प्रत्येकाची अपेक्षा असते आपण स्वर्गामध्ये गेलं पाहिजे, वैकुंठामध्ये गेलं पाहिजे. परंतु आपण कुठे जाणार हे आपण स्वतः ठरवू शकत नाही, हे आपलं कर्म ठरवत असतं. माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर, वरती गेल्यानंतर जर म्हटलं की तिथं कीर्तन ऐकायचे, कुठं? स्वर्गामध्ये, वैकुंठामध्ये, कैलासामध्ये भगवान शिवशंकराच्या, तर तिथंही गोष्ट शक्य नाही. कारण की या मृत्यूलोकामध्ये जो सोहळा आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा जो आहे कीर्तनाचा, हरिकीर्तनाचा सोहळा स्वर्गामध्ये नाही. म्हणून तर स्वर्गामधली अमर देवता सुद्धा इच्छा करतात, ओ स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. आवाज बंद करा बाई. अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म आवाज वाढ, आवाज. मृत्युलोकी व्हावा जन्म आमा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. नारायण नामी हो जीवन मुक्त, नारायण नामी हो जीवन मुक्त. मृत्युलोकी व्हावा जन्म आमा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा, मृत्युलोकी व्हावा जन्म आमा. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, जीवन मुक्त, जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, मृत्यूलोकी व्हावा जन्म, म्हणजे अमृत पिऊन अमर झाले ते स्वर्गामधली देवता इच्छा व्यक्त करतात की मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. का मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा? कारण की या मृत्यूलोकामध्ये जन्म झाल्यानंतर आम्ही भगवंताच्या नामाचं काय करू? चिंतन करू. ते चिंतन असणारं वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये करता येत नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म या मृत्यूलोकामध्ये झाला आणि आपण आपल्या मुखाने भगवंताचं नामचिंतन करत आहोत. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. ते नामचिंतन आपल्या स्वतःच्या स्वमुखाने आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. कीर्तनामध्ये सुद्धा आपण विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे. कारण की हा आपला अधिकार आहे. या धर्ममंडपामध्ये बसल्याच्या नंतर ते हरिकीर्तन आहे. या ठिकाणी जसं उभा राहून कीर्तन करणं, तसं तुम्ही खाली बसून सुद्धा महिला वर्ग, पुरुष वर्ग कीर्तन करू शकता. कारण की खरं जे कीर्तन आहे ते नामसंकीर्तन आहे. आणि कलियुगामधून जर तरुण जायचं असेल तर एकमेव साधन सांगितलं भगवंताचं नामचिंतन, की कलियुगामाशी करावे कीर्तन, तेने नारायण देले भेटी. मग ते नामसंकीर्तन आपल्या सर्वांना मिळून या ठिकाणी करायचंय. विठ्ठला विठ्ठला काय कारण की नामचिंतनाचं फळ अधिक अधिक असणार. या श्रावण मासामध्ये आपल्याला जीवनामध्ये काय होणार आहे? प्राप्त होणार आहे. दादांनो, वर्षाची 12 महिने असतात, परंतु 12 महिन्यामधून श्रावण मास हा पवित्र का मानला जातो? आता श्रावण महिना सुरू झाल्याबरोबर आपण कुणाची आराधना करतो? महिला वर्ग बोलता येतं ना तुम्हाला? हां हां, कुणाची आराधना करतो आपण? पांडुरंग परमात्म्याची. आषाढमध्ये पांडुरंग परमात्म्याची आराधना केली. आषाढ संपल्याच्या नंतर जसा श्रावण मास सुरू झाला रे झाला की आपण भगवान शंकराची आराधना करतो. कारण की हा जो महिना आहे, हा श्रावण मास, हा महिना कुणाचा मानला जातो? भगवान शिवशंकराचा मानला जातो. म्हणूनच या श्रावण मासामध्ये जर आपण भगवान शिवशंकराची आराधना केल्याच्या नंतर त्याचं अधिक असणारं फळ जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. आणि भगवान शिवशंकराचा कृपा आशीर्वाद जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. हा जो श्रावण मास आहे, म्हणजे श्रावण महिना आहे, एवढा पवित्र का मानला जातो? महिला वर्ग लक्ष माझ्याकडे असू द्या.
हा श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या भगवान शिवशंकराची भक्ती करतो, आराधना करतो, बेल वाहतो, पुष्प वाहतो, बरोबर आहे हा, दुग्ध वाहतो, शर्करा वाहतो, मध वाहतो, आपण भक्ती करत असतो दादांनो. एक महिना आपण प्राणपणाला लावून भगवान शिवशंकराची काय करतो, भक्ती करतो. परंतु याच महिन्यामध्ये एवढं विशेष महत्व काय का आहे, का भक्ती केली पाहिजे याचा विचार आपण करतो का? खरी अर्थानं करत नाही. कारण की या श्रावण मासामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये या मृत्यूलोकामध्ये भगवान शिवशंकर पार्वती माता सहित काय राहतात, विराजमान राहतात. आणि या महिन्यामध्ये जर आपण त्यांची भक्ती केली तर त्यांची विशेष कृपा आपल्या भक्तावरती असते. आपण श्रावणी सोमवार धरतो कशा करता? ज्या मुलींचं लग्न झालं नाही त्यांना चांगला असणारा पती प्राप्त व्हावा, योग्य असणारा वर प्राप्त व्हावा म्हणून त्या काय करतात, सोमवाराचं व्रत करतात. आता तुम्हाला म्हणजे माझ्यापेक्षा जर महिला वर्ग असतील, महिला वर्ग आहेत भरपूर, परंतु वृद्ध असतील, त्यांना तुम्ही एखाद्या वेळेस प्रश्न विचारा, त्या सर्व कथाभाग तुम्हाला व्यवस्थित सांगतात दादांनो. ज्यांचं लग्न झालं म्हणजे ज्यांचा विवाह झाला त्यांनी आपला संसार सुखाचा व्हावा. म्हणजे जे काही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही काय असतं, दुःख असतं. मला सांगा, परिपूर्ण सुख आपल्याकडे आहे असा एखादा व्यक्ती आपल्या कीर्तनामध्ये आहे असेल तर त्यांनी फक्त वरती हात करायचं, हा, की माझ्या जीवनामध्ये बाबा दुःखच नाहीये, कुठल्याच प्रकारचं दुःख नाही, सर्वांगाने मी परिपूर्ण आहे, आनंदी आहे मी. अहो 50 काय 500 एकर जमीन असू द्या, संपत्ती असू द्या, गडगंज असू द्या, परंतु जगामध्ये सुखी कुणी नाही. मग प्रत्येक जण आपल्या जीवनामधली काहीतरी असणारी जी अडचण आहे ती अडचण दूर झाली पाहिजे, आपलं संकट निवारण झालं पाहिजे, संकट मुक्त जीवन झालं पाहिजे, याच्यासाठी आपण काय करतो, खरी अर्थाने आराधना करतो दादांना. मग या ठिकाणी आराधना केल्याच्या नंतर उत्तम असणारा योग्य असणारं फळ या महिन्यामध्ये व्रत केल्यानंतर जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल कारण की या श्रावण महिन्यावरती विशेष भगवान शिवशंकराची कृपा आहे. ज्यावेळेस देव दानवांचं युद्ध झालं त्या ठिकाणी समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्याच्या नंतर समुद्रामधून किती रत्न निघाली, लक्षपूर्वक ऐका, किती रत्न निघाली? 25 14 रत्न निघाली. त्या 14 रत्नापैकी त्या ठिकाणी काळकुट असणारं विष निघालं. ते असणारं विष की जे संपूर्ण विश्व उद्ध्वस्त करून टाकेल असं ते असणारं विष भगवान शिवशंकराने आपल्या कंठामध्ये धारण केलं. त्या ठिकाणी कंठामध्ये धारण करत असताना पार्वती मातेने सुद्धा सहकार्य केलं. परंतु ज्यावेळी दाह सुरू झाला त्यावेळी सर्व देवी देवतांनी त्यांच्यावरती दुग्ध अभिषेक केला, जलाचा अभिषेक केला. का? कारण की दाह शांत झाला पाहिजे. परंतु तो दिवस असणारा सुद्धा कुठला किंवा तो असणारा मास म्हणजे कुठला मास होता? श्रावण मास होता. या श्रावण मासामध्ये त्या ठिकाणी भगवान शिवशंकराचा विवाह सुद्धा झालेला आहे. याच श्रावण मासामध्ये पार्वती मातेने भगवान शिव पती स्वरूप आपल्याला प्राप्त व्हावे याच्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि याच श्रावण मासामध्ये ती तपश्चर्या फलद्रूप झाली आणि पती स्वरूप त्यांना भगवान शिवशंकर पुन्हा प्राप्त झाले. म्हणून आपण सुद्धा अंतःकरणापासून भगवान शिवशंकराची आराधना या महिन्यामध्ये अंतःकरणापासून करत असतो. विठ्ठल विठ्ठल परंतु त्याच्याही मध्ये आजचा दिवस विशेष आहे. आजचा दिवस म्हणजे आमच्या महिला भगिनीसाठी स्पेशल दिवस आहे. काय आहे आज? माहिती आहे ना सर्वांना काय आहे? नागपंचमी आहे. आपल्याला 4 भाऊ असो, 5 भाऊ असो, 2 भाऊ असो किंवा भाऊ जरी नसला तरी आजच्या दिवशी आपण कुणाला भाऊ मानतो? नागदेवतेला काय मानतो? आपला बंधू मानतो, पाठीराखा मानतो, भाऊ मानतो. आणि हिंदू सनातन संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर या नागदेवतेला उच्च असणारं काय दिलेलं आहे? स्थान दिलेलं आहे. परंतु ही नागपंचमीची आहे जी आपण नागदेवतेची पूजा करतो ही कधीपासून प्रारंभ झाली? का करतो? कारण की माझ्या सासूने केली म्हणून आपण करायची. बरं, सासूने का केली विचारल्याच्या नंतर सासूबाई सांगते माझी सासू करत होती, माझी सासूबाई नागोबा पूजत होती म्हणून मी काय करते. म्हणजे आपली परंपरा ही सासूनुसार चाललेली असते. परंतु खऱ्या अर्थाने हिंदू धर्मानुसार आपण काही पवित्र सण साजरे करतो याच्यापर्यंत, याच्या मुळापर्यंत आपण पोहोचत नाही. परंतु खऱ्या अर्थाने मुळापर्यंत आपण गेलं पाहिजे. आपली संस्कृती जी आहे, आपली परंपरा जी आहे, आपली सण जी आहेत हे आपल्याला मुळापासून खऱ्या अर्थाने माहिती पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही म्हणाल ताई
जसं तुम्ही सांगताय तसं आम्हालाही इतिहास माहिती आहे, आम्हालाही पुरातन संस्कृती माहिती आहे की आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण जे आहे त्यांनी कालिया नागाला पाताळामध्ये पाठवलं होतं. बरोबर आहे. तो दिवस कुठला होता? हा पंचमीचा होता. परंतु आणखी एक पौराणिक कथा जर आपण पाहिली तर या ठिकाणी अर्जुनाचा मुलगा कोण? अभिमन्यू. अभिमन्यूचा मुलगा परीक्षित आणि परीक्षितीचा मुलगा जन्मेजय. ज्यावेळी जन्मेजयाला कळालं की माझ्या असणाऱ्या वडिलांचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. कथाभाग आपल्या सर्वांना माहिती आहे की तक्षक नावाचा सर्पदंश, ते तक्षक नावाचा जो सर्प आहे या सर्पाने परीक्षिती राजाला काय केलं होतं? दंश केला होता. आता त्यांना शाप मिळाला होता की 7 दिवसामध्ये मृत्यू. तो कथाभाग वेगळा आहे. परंतु त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपले असणारे वडील सर्पदंशाने गेलेले आहेत. त्यांना तक्षक नावाच्या नागाने दंश केला म्हणून ते गतप्राण झाले. मग बदल्याची भावना अंतकरणामध्ये निर्माण झाली. कुणाच्या? जन्मेजयाच्या. की आपले वडील जर सर्पदंशाने गेले असेल तर मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे आपल्या वडिलाच्या मृत्यूचा काय घेतला पाहिजे? आपण बदला घेतला पाहिजे. तर आपण संपूर्ण जे नागकुळ आहे, जे सर्पकुळ आहे, संपूर्ण कुळाचा नाश करून टाकायचा म्हणून त्यांनी या ठिकाणी एक यज्ञ करायचं यज्ञ प्रारंभ केला. ज्यावेळेस यज्ञ प्रारंभ केल्यानंतर आहुती देत होते यज्ञामध्ये. तर आहुती दिल्यानंतर एक एक सर्प यायचा आणि यज्ञकुंडामध्ये त्या ठिकाणी काय व्हायचा? भस्म व्हायचा. ही परिस्थिती चालू होती. हे सर्व दृश्य सर्व देवतागण बघत होते की एक एक सर्प जो आहे तो त्या ठिकाणी यज्ञामध्ये भस्म होत होता. काय करावं काही सुचत नव्हतं. आता त्या ठिकाणी शेवटची आहुती देणार होती तक्षक सर्पाची. तक्षकाची आहुती दिल्यानंतर सर्पाचं सर्व कुळ असणारं काय होणार होतं? नाश पावणार होतं, नष्ट पावणार होतं. या ठिकाणी ही गोष्ट अस्तिक ऋषींच्या लक्षामध्ये आली आणि ही आहुती देण्याच्या अगोदर तक्षक एवढा घाबरला आता आपलं कुळ काय होणार? नष्ट होणार. आणि घाबरल्यामुळं तो इंद्राच्या सिंहासनाच्या पाठीमागे जाऊन लपला की इंद्राचा आधार केला. काही करा मला वाचवा, काही करा मला बसवा. तर त्या ठिकाणी अस्तिक ऋषी समोर आले आणि त्यांनी तो यज्ञ थांबवला. ज्या दिवशी तो यज्ञ थांबवला तो दिवस म्हणजे आजचा हा पंचमीचा दिवस होता. यज्ञ थांबवला. जेवढे काही सर्प त्या यज्ञामध्ये त्यांची आहुती दिलेली होती त्या ठिकाणी अस्तिक ऋषींनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती कच्च्या दुधाचा काय केला? अभिषेक केला. त्यांचा दाह शांत झाला. तेव्हापासून या ठिकाणी नागपंचमी आपण काय करतो? साजरी करतो. त्या ठिकाणी आपण त्यांना दुग्धाने स्नान घालतो. दुग्ध म्हणजे दूध. कच्च्या दुधाने आपण त्यांना काय करतो? स्नान घालतो, जल अर्पण करतो. परंतु जेवढी आपण नागदेवतेची पूजा करतो किंवा जेवढी भगवान शिवशंकराची पूजा करतो तेवढी नागदेवतेची आपण काय करतो? पूजा करतो. कारण की आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर उच्च असणारं स्थान नागदेवतेंना दिलं. कारण की भगवान शंकराने सुद्धा आपल्या गळ्यामध्ये वासुकी नावाचं काय धारण केलाय? सर्प धारण केलाय. भगवान विष्णू जे आहेत ते शेषशय्येवरती प्रभुरलेले आहेत. आणि दुसरा कथाभाग वराह पुराणानुसार जर आपण पाहिला तर आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने म्हणजे ज्याच्या मस्तकावरती पृथ्वी आहे असं आपण कोणाला म्हणतो की कुणाच्या मस्तकावरती पृथ्वी धारण केली आहे? शेष नारायणाच्या किंवा शेष ही नागदेवता आहेत, ही नाग भगवंत आहेत. या ठिकाणी तो आजचा दिवस आहे की आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने उपदेश केला होता की आजपासून तुला तुझ्या मस्तकावरती ही पृथ्वी धारण करावी लागल. तो दिवस होता पंचमीचा. म्हणून आपण त्या नागदेवतेची पूजा करतो आणि पूजा केल्याच्या नंतर आता आपण त्यांना भाऊ मानतो. आणि खरी अर्थाने या महिला भगिनीचे बंधुरा सुद्धा ते आहेत. म्हणून अंतकरणापासून त्यांची पूजा करायची, भगवान शिवशंकराची आराधना करायची. विठ्ठला विठ्ठल अगोदरही सांगितलं की याचं चांगलं उत्तम असणारं फळ जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं आणि काहीतरी फळ प्राप्त होतंय. म्हणूनच आपण काय करत असतो? परमार्थ करतो, आराधना करतो, भक्ती करतो. हा विषय सुद्धा मी सुरुवातीला बोलले. असो, या ठिकाणी या श्रावण मासामध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर असणारं नियोजन आहे. एकाहून बहिरे असे कलाकार उपस्थित आहेत. आमचे आजी माझे विद्यार्थी सर्व उपस्थित आहेत. सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग. खरी अर्थाने आत्ता आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पाठीमागं बसलेल्या महिला वर्ग, पुरुष वर्ग, समोर बसलेल्या, आजूबाजूला बसलेल्या सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकायचं. कारण की कीर्तन सांगत असताना मध्ये मध्ये मी काही प्रश्न विचारेल.
माझा तेवढा अधिकार नाही, परंतु ज्या अर्थी तुम्ही इथं कीर्तन करायची संधी मला दिली त्या अर्थी 2 तास तेवढा अधिकार मला तुम्ही स्वतः प्राप्त करून दिलाय. आणि कीर्तन हे एकट्याने करायचं नसतं का, कारण की तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रुळी आनंदी पाठीमागं बसलेले महिला वर्ग, माझा आवाज येतोय सर्वांना, भाषा कळते का माझी? हां, तुमचे चेहरे मला दिसतेत, तुम्ही फक्त माना जरी हलवल्या तरी मला बरं वाटेल. आवाज येतोय ना? कारण की कीर्तन संपेपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची, नाही समजलं तरी रिकाम्या का होईना माना आपल्या हल्ल्या पाहिजेत, कारण की आज आपला सण आहे विठ्ठला विठ्ठला. असो अभंग घेतला आपण तुकोबाऱ्यांचा. तुकोबारे सांगतात की तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माझे मायबाप आहात, कृपावंत आहात. लक्षपूर्वक ऐका, मी पतित पामर असणारा जीव तुमची कीर्ती काय वर्णन करू. तुकोबाराय स्वतः एक संत आहेत आणि वर्णन करतात कोणाचं? संत महात्म्यांचं. बरं, वर्णन करत असताना प्रथम शब्द वापरला काय? तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणजे प्रथम महत्व कुणाला दिलं? आईला दिलं. मग संत महात्म्यांना आई म्हणण्याचं कारण काय? संत महात्मे आपली आई होऊ शकतात का? संत महात्म्यांना माय का म्हटलं असेल, आई का म्हटलं असेल, याचा विचार करणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. संत महात्म्यांना माय म्हणण्याचं कारण फक्त एवढंच आहे की ज्याप्रमाणे आई ही लेकरावरती प्रेम करते, त्या आईचं प्रेम कसं असतं? निस्वार्थ असतं. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्या लेकराकडून ती माता ठेवत नाही. आपण जन्म दिलेलं बाळ जे आहे त्याचं आपण संगोपन करतो, पालन पोषण करतो, त्याला जीव लावतो, त्याचे लाड करतो. कशा करता लाड करतो? की आपण त्याचे लाड केल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये आपलं लेकरू आपल्याला काहीतरी देईल. याच्यासाठी या सर्व गोष्टी आपण करतो का? नाही दादांनो. त्या ठिकाणी ती माई जी आहे निस्वार्थ प्रेम करणारी, जगाच्या पाठीवरती त्या लेकरावरती प्रेम करणारी जर कोण असेल तर ती म्हणजे फक्त कोण आहे? फक्त आणि फक्त आपली आई असते दादांनो. त्याप्रमाणे संत महात्मे ही संपूर्ण विश्वामधले जे काही तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत, आपल्या सर्वसामान्य जीवावरती लेकरावत पुत्रवत प्रेम करणारे जर कोण असतील जगाच्या पाठीवरती आईनंतर, तर ते फक्त आहेत संत महात्मे. विठ्ठला विठ्ठला. कारण की संत महात्मे आपल्यावरती प्रेम करतात. आपली आई सुद्धा आपल्यावरती प्रेम करते. आईचं प्रेम कसं असतं आणि संत महात्म्यांचं प्रेम कसं असतं, दोघांमधला फरक खऱ्या अर्थाने आपण पाहू. एखादं लेकरू नालायक असेल, मला सांगा, चांगल्या लेकरावरती तर आई निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. मग एखादा मुलगा मूर्ख असेल, नालायक असेल, मतिमंद असेल, मतिमंद लेकरावरती सुद्धा तितकंच प्रेम करणारी असते. ती म्हणजे कोण? आई. एखाद्या आईला 2 लेकरं असू द्या, एखाद्या आईला 4 लेकरं असू द्या, ती माया लावत असताना, प्रेम करत असताना ती असणारी माता माऊली कुठल्या पद्धतीचा भेदभाव करत नाही. तुम्ही जर सुंदर गात असाल ना, सुंदर गात असाल तर लोक तुमच्या गाण्याचे फॅन असतील, म्हणजे लोक तुमच्या आवाजावरती प्रेम करतील. तुम्ही जर सुंदर मृदुंग वाजवत असाल तर लोक तुमच्या बोलावरती प्रेम करतील, बोटावरती प्रेम करतील. तुम्ही सुंदर दिसत असाल तर स्वरूपावरती प्रेम करतील. पैसा जास्त असेल तर संपत्तीवरती प्रेम करतील. परंतु मुलगा मतिमंद जरी असेल तरी सुद्धा त्या मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारी जर कोण असेल तर ती म्हणजे आपली कोण? लेकुराचे हित, 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 लेकुराचे
वाहे जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. या ठिकाणी आपल्या लेकराचं हित कशात आहे आणि त्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते ती म्हणजे फक्त माय असते. त्या ठिकाणी त्या आईचं लेकरावरती किती प्रेम असतं बघा. एक मी सुरुवातीलाही सांगितलं, मुलगा मूर्ख असेल मतिमंद असेल हे माहिती जरी असलं तरी सुद्धा निस्वार्थ प्रेम करते, तिचं नाव आई. दुर्योधना हा युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाकडे गेला. महाभारताचं युद्ध होण्याच्या अगोदर त्याला माहिती होतं की दुर्योधना का गेला. दुर्योधनाला माहिती होतं की धर्मराज म्हणजे ज्येष्ठ असणारे पांडव जीवनामध्ये कधी खोटं बोलत नाहीत. त्यांच्या जवळ गेल्या सांगितलं, दादा मला वज्रदेही व्हायचंय, मला वज्रदेही व्हायचंय, त्याच्यासाठी मी काय करू सांग ना. धर्मराजाने सांगितलं, तुझ्या मातोश्रीच्या समोर जाऊन उभं राहा. ज्यावेळेस तुझी असणारी माता तुला त्या ठिकाणी नखशिखांत न्याहाळील त्यावेळी तू संपूर्ण देहाने काय होशील, वज्रदेही होशील. आता दुष्ट असणारा दुर्योधन जो आहे तो आपल्या मातेच्या जवळ गेला. आईला विचारलं, आईला सांगितलं, आई आई मला वज्रदेही व्हायचे, फक्त एकदा मला डोळे उघडून बघ आणि एकदा डोळे उघडून बघल्याच्या नंतर मी संपूर्ण देहाने वज्रदेही होईल. आता लक्षपूर्वक ऐका, ती असणारी माता एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती की लग्न मंडपामध्ये म्हणजे ज्यावेळी तिचा विवाह ठरला, लग्न मंडपामध्ये अक्षता डोक्यावरती पडत असताना तिच्या म्हणजे तिला समजलं, तिला सांगितलं की ज्याच्यासोबत तुझं लग्न होतंय, ज्याच्यासोबत तुझा विवाह होतोय तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, तो जग बघू शकत नाही, तो म्हणजे आंधळा धृतराष्ट्र. त्या दिवशी समजलं. परंतु एवढी पतिव्रता होती की ज्या अर्थी आपल्या नवऱ्याला जग बघण्याचा अधिकार नाही, जग बघू शकत नाही, त्या अर्थी आपल्याला सुद्धा जग बघण्याचा अधिकार नाही. त्या दिवशी एक पट्टी डोळ्यावरती बांधून घेतली. 100 लेकरांना जन्म दिला तरी आपण जन्म दिलेलं लेकरू कसं दिसतं हे बघण्यासाठी सुद्धा तिने कधी डोळ्यावरची पट्टी बाजूला केली नाही. पण आता दुर्योधन समोर उभा आहे, सांगतो, आई एकदा नखशिखांत, आई फक्त एकदा डोळ्यावरची पट्टी बाजूला काढून बघ ना. तर त्या ठिकाणी त्या आईने सांगावं, बाळा तुझ्यासाठी मी अग्नीमध्ये उभी राहील. कारण की त्या आईला माहिती होतं, मी जरी याला संपूर्ण देहाने वज्रदेही केलं तरी हा संपूर्ण कुळाचा काय करणार आहे, नाश करणार आहे. आपला लेकरू मूर्ख आहे हे माहिती होतं तरी सुद्धा तिने आपल्या डोळ्यावरची पट्टी बाजूला काढली आणि दुर्योधनाला पाहिलं. दुर्योधन वज्रदेही झाला. डोळ्यावरची पट्टी पुन्हा बांधत असताना ती माता दुर्योधनाला बोलते, दुर्योधना ज्यावेळेस माझ्याकडे येत होता त्यावेळेस रस्त्यामध्ये तुला कोणी भेटलं का. आई एक माळी भेटला होता. काय झालं आई, मी संपूर्ण देहाने वज्रदेही नाही झालो का आई. कोण भेटलं, एक माळी भेटला होता, मी रस्त्याने येत होतो. मग काय घडलं तुझ्यासोबत. काही नाही, मी निवस्त्र होऊन रस्त्याने येत होतो त्यावेळेस त्या मायेने मला सांगितलं, अरे जरी त्या आईचं लेकरू जरी असलास तरी तू लहान नाही, तू मोठा आहे, किमान लंगोटी घालून तरी जा. त्या मायेने मला फुलाची लंगोटी शिवून दिली, ती घातली आणि आई तुझ्यासमोर उभं राहिलो. आईने सांगितले, त्याने बरोबर सर्व कार्यक्रम केला. म्हटलं काय झालं आई, मी वज्रदेही नाही झालो का आई. झालाच बाळा, पण ज्या ठिकाणी माझी दृष्टी पडली नाही ना तो तुझा कमरेचा भाग अतिशय कोमल राहील. म्हणून लक्षपूर्वक ऐक, युद्ध चालू असताना कधी मांडीवरती एखादा शस्त्र लागू देऊ नको, मांडीवरती गदा लागू देऊ नको. मला सांगण्याचं तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण परमात्मा शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की दुर्योधना कसा मारल्या जाईल आणि गांधारी माता शेवटपर्यंत प्रयत्न करत होती माझा मुलगा कसा वाचवता येईल. भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये काही केल्या दुर्योधन ऐकत नाही. भगवंत समोर उभे राहिले आणि भीमदादाला इशारा करतात, भगवंताने वरती हात करावा, मांडीवरती थाप टाकावी आणि भीमाला सांगावं, भीमा
मांडीवरती गदा मार, भीमा मांडीवरती गदा मार. मांडीवरती गदा मारली, दुर्योधनाचा अंत झाला. मला सांगण्याचं तात्पर्य, मूर्ख मुलगा आहे तरी सुद्धा तो मरावा ही आईला मान्य नाही दादांनो. लग्नाच्या अगोदरचा मुलगा समाजाला मान्य नाही. या ठिकाणी सुद्धा भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. कर्ण हा कसा मारला जाईल, परंतु कुंती माता शेवटच्या क्षणापर्यंत अंतकरणापासून प्रयत्न करत होत्या की माझा कर्ण हा कसा वाचवता येईल. जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारी जर कोण असेल तर ती फक्त कोण असते, आपली माय असते. आपल्यालाही लेकरं असतात. आपली लेकरं लहानची मोठी होतात दादांनो, आपल्या डोळ्यासमोर होतात. एक 3री-4थीचं लेकरू बापाच्या मांडीवरती बसलं. नरेंद्र त्याचं नाव, लक्षपूर्वक ऐका. बापाच्या मांडीवरती बसलं आणि बसल्यानंतर बापाने एक सहज प्रश्न केला. आता आपण सुद्धा आपल्या लेकरांना विचारतो, बाळा तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं, विचारतो की नाही आपण? तुम्ही विचारता? हा, उत्सुकता असते आपल्याला की काय व्हायचं मोठं झाल्यानंतर. वास्तविक जर विचार केला की आपण जो मार्ग ते लेकरांना दाखवणार आहोत त्याच मार्गाने ते लेकरं जाणार. आणि तसं विचारलं, बाळा तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं, ते लेकराने उत्तर दिलं बापाला, बाबा मला मोठं झाल्यानंतर टांगा हाकणारं व्हायचं. एवढा राग आला बापाला. बापाने 4-5 कानफाडीमध्ये मारलं त्याच्या. पोरग रडायला लागलं. म्हटले, मूर्खा अक्कल आहे का तुला? काय झालं बाबा? अरे तुझा बाप वकील आहे आणि वकिलाचं पोरग म्हणतंय मला टांगा हाकणारं व्हायचंय, लाज वाटत नाही का? आता त्या वकिलाचं नाव म्हणजे विश्वनाथ दत्त, आईचं नाव भुवनेश्वरी, नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद. ते लहान लेकरू रडायला लागलं. रडण्याचा आवाज त्या आईच्या कानापर्यंत गेला आणि आई घरामधून धावत पळत बाहेर आली. लेकराला उचललं, कडेवरती घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरती हात फिरवला. बाळा रडू नको, काय झालं आई? बाबाच्या मांडीवरती बसलो होतो गो. बाबाने प्रश्न विचारला, मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? मी बोलून गेलो टांगा हाकणारं व्हायचं, बाबाने मला मारलं. आईने सांगितलं, बाळा रडू नको. आईने लेकरू उचललं, घरामध्ये घेऊन गेली. घराच्या भिंतीवरती एक चित्र लावलेलं होतं. त्या चित्राच्या समोर जाऊन उभी राहिली. सांगितलं, बाळा रडू नको, तुला टांगा हाकणारच व्हायचंय ना, तर तू टांगा हाकणारच हो. पण आई, पंढरपूरमध्ये जसं टांगा हाकतात ना तसं टांगा हाकणारा हो नको. त्या ठिकाणी समोर चित्र लावलेलं होतं. त्या चित्रामध्ये सुंदर असा दिव्य रथ होता. त्या दिव्य रथाला त्या ठिकाणी घोडे जुंपलेले होते. त्या दिव्य रथामध्ये परमात्मा नावाचा पुरुष, दिव्य असणारा पुरुष त्या ठिकाणी बसलेला होता. त्या घोड्याचे लगाम त्या ईश्वराच्या म्हणजे परमात्मा पुरुषाच्या हातामध्ये होते. त्या ठिकाणी त्या रथाकडे बोट केलं, तुला टांगा हाकणारं व्हायचंय ना, तर टांगा हाकणारच हो. पण या रथामध्ये जो दिव्य परमात्मा पुरुष दिसतो ना, तसा टांगा हाकणारा हो. हा उपदेश केला. कुणी केला? त्या मातेने केला. असे संस्कार ते लेकरांना दिले. आणि त्याच लेकराने, त्याच संन्यासी साधूने, त्याच विद्वान संन्यासी साधूने आपल्या भारताची संस्कृती कशी आहे, आपण आपली संस्कृती कशी जपली पाहिजे, कशी जोपासली पाहिजे, हे जगासमोर आणलं. ज्यावेळेस अमेरिकेमध्ये शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी म्हणजे आपल्या भारत देशाचा विद्वान साधू म्हणून स्वामी त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. स्टेजवरती त्या ठिकाणी बोलवण्यामध्ये आलं. स्टेजवरती चढले. हातामध्ये एक धर्मग्रंथ आहे. आता आपल्या हिंदू शास्त्रानुसार जर पाहिलं तर आपला धर्मग्रंथ कुठला येईल सांगता आपल्याला? महिला वर्ग, आपला धर्मग्रंथ कुठला आहे माहिती आहे आपल्याला? माहिती आहे आपल्याला? नाही माहिती. ही तर आपली शोकांतिका आहे. आपला धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, जी साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखामधून बाहेर पडलेले आहे. तो धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आपल्या हातामध्ये घेतली, स्टेजवरती चढले आणि त्या ठिकाणी जे धर्मवेत्ते होते त्यांच्या हातामध्ये तो ग्रंथ दिला. तो ग्रंथ त्यांनी घेतला, सर्व ग्रंथांच्या खाली ठेवला. स्वामींनी भाषणाला सुरुवात केली. स्टेजवरती जाऊन त्यांनी प्रथम शब्द उच्चारला. या ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रथम शब्दाला त्या ठिकाणी टाळ्या वाजल्या दादांनो. आणि त्या ठिकाणी टाळ्या वाजल्या. जो धर्मग्रंथ खाली ठेवला होता बोलायला सुरुवात केली. माझा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता म्हणजे संपूर्ण ग्रंथाचं काय आहे, पाया आहे, म्हणून तो सर्व ग्रंथांच्या खाली ठेवला. धर्मवेत्यांना असं वाटलं की आपण हा गीता ग्रंथ खाली ठेवून आपल्याकडून काहीतरी चुकी झाली. तो ग्रंथ काढला, सर्व ग्रंथांच्या वरती ठेवला. आताही बोलू लागले की या ठिकाणी माझा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता हा सर्व ग्रंथांचा काय आहे, कळस आहे. जसं मंदिर आपण बांधलं, कळस बसवल्याशिवाय मंदिराचं बांधकाम पूर्ण होत नाही,
त्या पद्धतीने माझा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता सर्व ग्रंथांचा कळस आहे. 4.25 स्वामींचं भाषण त्या ठिकाणी चाललं. स्वामी स्टेजवरून खाली उतरत असताना अमेरिकेमधल्या लोकांनी गर्दी केली आणि विचारू लागले, स्वामीजी तुमच्याकडे पाहिलं आम्ही ज्यावेळेस तुम्ही स्टेजवरती चढत होता, तुमचं भगवं वस्त्र पाहिलं आणि विचार केला की हा रानटी साधू दिसतो. कारण की भारतामधले जे लोक आहेत ही रानटी आहेत, त्यांना परमार्थाचं ज्ञान नाही असे अमेरिकेमधल्या लोकांचं काय होता समज होता. तुमचं भगवं वस्त्र म्हणून आम्ही तुम्हाला रानगट्ट समजलं होतं स्वामी. पण फक्त आणि फक्त 4.25 मिनिटं तुम्ही बोललात, असं बोललात की तुमच्या या विद्वत्तेने आमचं अंतःकरण हे व्यापून गेलं. पण या ठिकाणी आमचं समाधान झालं नाही. तुमची विद्वत्ता आणखी ऐकायची आम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही आमचं तत्वज्ञान आम्हाला सांगण्यासाठी 1 महिना तुम्ही अमेरिकेमध्ये थांबा. स्वामींसोबत करार करून घेतला. आपली संस्कृती आपल्याला माहिती पाहिजे म्हणून बोलून जाते. स्वामींसोबत करार केला की 1 महिना तुम्ही आम्हाला काय सांगायचं, तत्वज्ञान सांगायचं, ज्ञान सांगायचं. सर्व त्या ठिकाणी ठरलं दादांनो. परंतु विषय असा होता की समोर एक असा सुंदर असा बोर्ड असावा, खाली बसलेल्यापैकी कुठल्याही व्यक्तीने उठावं, समोर यावं, त्याला जो विषय ऐकायचा तो विषय फळ्यावरती लिहावा आणि त्या विषयावरती तासनतास स्वामीने व्याख्यान द्यावं. 29 दिवस झाले, 30वा दिवस उगवला आणि आता बसलेले जेवढे काही सर्व मंडळी होते ज्यांनी 29 दिवस स्वामींचं व्याख्यान ऐकलं होतं, स्वामींची विद्वत्ता ऐकली होती, 30व्या दिवशी त्या फळ्यावरती काय लिहावं काही सुचत नव्हतं. कारण की विषय मांडणार काय, अरे कुठला विषय शिल्लक राहिला नाही, काय आपण फळ्यावरती लिहिणार. त्यामधला एक जण उठला, फळ्याच्या जवळ आला, काही सुचत नव्हतं, हातामध्ये कडू घेतला आणि त्या बोर्डावरती फळ्यावरती एक शून्य काढला आणि आपल्या जागेवरती जाऊन बसला. स्वामीजी स्टेजवरती आले, त्या बोर्डावरच्या फळ्यावरच्या शून्याकडे पाहिलं, बसलेल्या समाजाकडे पाहिलं आणि बोलू लागले, का रे आज कुठला विषय फळ्यावरती लिहिला नाही, आज फळ्यावरती फक्त शून्य आहे, याचा अर्थ मी काय समजायचा. सर्वांकडे पाहून हसले, का रे तुम्हाला असं वाटलं का की आज फळ्यावरती शून्य काढला म्हणजे या स्वामी जवळचं तत्वज्ञान संपलं, यांच्या जवळचं ज्ञानही शून्य झालं, यांना सांगण्यासाठी कुठलाही विषय राहिला नाही म्हणून तुम्ही शून्य काढला, माझी विद्वत्ता संपली म्हणून तुम्ही शून्य काढला. पण ऐका, आज याच शून्याचा अर्थ हा भारताचा विद्वान साधू तुम्हाला सांगून जाईल. जिथं शून्य म्हटलं की आपला समज काय असतो, जागे येत ना तुम्ही. आज जिथं शून्य काढला तिथं आपण काय म्हणतो, आता सगळं सुरू झालं म्हणतो आपण. काय म्हणतो, आता सगळं संपलं, शून्य झालं. जिथं शून्य आला तिथं आपलं काय होतं, सगळं संपलं जातं. परंतु स्वामीजी सांगतात की शून्य म्हणजे सर्व संपलं नाही. या ठिकाणी शून्य म्हणजे आरंभ आहे, शून्य म्हणजे प्रारंभ आहे. या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती जर कशापासून झाली असेल तर ती कशापासून झाली, शून्यापासून विश्वाची उत्पत्ती झाली. शून्य म्हणजे संपल्याचा संकेत नाही, शून्य म्हणजे काय आहे, सुरुवात आहे. हा शून्य एवढा सुंदर आहे, अंकमालिकेमध्ये या शून्य एवढा उदार अंतःकरणाचा अंक दुसरा कुठलाही नाही. जो स्वतःचं अस्तित्व विसरून, जो स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवतो आणि इतरांना दुसऱ्याला मोठं करतो, त्याचं नाव काय आहे, शून्य आहे. हा शून्य एकाच्या समोर जाऊन बसला, त्याने एकाची किंमत वाढवली, एकाला 10 बनवलं. हा शून्य 10च्या समोर जाऊन बसला तर त्याने 10ची किंमत वाढवली, 10ला 100 बनवलं, 100च्या समोर बसला, 100ला 1000 बनवलं, 1000ला 10,000 बनवलं, 10,000ला लाख बनवलं, लाखाला कोटी बनवलं. मग एकाला कोटीच्या संख्येमध्ये बसवणारा जर कोण असेल तर कोण आहे, हा शून्य आहे दादांनो. हा शून्य संपल्याचा संकेत नाही, हा शून्य म्हणजे आरंभ आहे. हा शून्य म्हणजे काय आहे, प्रारंभ आहे. आपली संस्कृती, आपला धर्म त्या ठिकाणी जगाला समजून सांगितला हा विद्वान साधूने. मला सांगण्याचं तात्पर्य, परंतु याच विद्वान साधूवरती नितांत प्रेम करणारी माय आणि योग्य असणारी संस्कार लावणारी सुद्धा कोण होती, ती माय होती दादांनो. आज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा ज्यांचं हक्काने अधिकाऱ्याने नाव घेतलं जातं, अरे आपण तत्वज्ञान लेकरांना सांगतो, आपल्याला वाटतं की आपली लेकरं मोठी झाली पाहिजेत. मोठी आपली लेकरं होतात, परंतु खरी अर्थाने उच्च शिक्षण त्यांना प्राप्त झाले पाहिजे ही प्रत्येक आईची काय असते, इच्छा असते, अपेक्षा असते. परंतु सुरुवातीला संस्कार जर चुकले तर आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक अशी आई होऊन गेली
की तिने 10-15 वर्षाचं लेकरू झाल्यानंतर त्या लेकराला संस्कार केले नाही. नुकताच जन्माला आलेलं बाळ, त्या बाळाला पाळण्यामध्ये टाकलं आणि त्या पाळण्यामध्ये टाकलेल्या एका दिवसाच्या बाळाला ती माता उपदेश करते, संस्कार करते. बाळा, जो देह घेऊन तू जन्माला आला ना, तो देह तुझा नाही, तो देह जाणार आहे, तो देह नासका आहे, तो देह कुचका आहे. हा देह नाशिवंत माळा मुद्राचा बाळ, देवाना शिवता मद्राचा चर्म घातले रे कीटकांचा घात. आवरे जन्मगाते रे कुर्मा कीटका जन्म झालेलं बाळ त्या बाळाला उपदेश करते. बाळा रे, हा देह नाशवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधिरी अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाये बा गोविंदा. ही उपदेश करणारी माता त्या लेकरांना उपदेश केला आणि विरक्तीच्या मार्गाने ती लेकरं गेले. त्यांनी परमात्मा प्राप्त करून घेतला. म्हणजे योग्य मार्ग दाखवणारी, योग्य दिशा जीवनाला देणारी जर कोण असेल तर ती म्हणजे आहे आपली असणारी माता. परंतु आपल्या मातेपेक्षा सुद्धा संत महात्म्यांचं अंतःकरण हे फार मोठं आहे. संत महात्म्यांना आईची उपमा का दिली दादांनो? याचं कारण आहे की आपली आई आपल्या मुलावरती प्रेम करते, शेजारणीच्या लेकरावरती तेवढा जीव असतो का? नाही. परंतु आमची संत महात्मे जी आहेत अखिल विश्वावरती या ठिकाणी मायबापासारखं प्रेम करतात. काय काय म्हणतील ताई, संत महात्मे आई वडिलांसारखं प्रेम आपल्यावरती करू शकत नाही. मला सांगा, कुठल्या संत महात्म्यांनी असं घडलं कधी आपल्या जीवनामध्ये की एखाद्या संत महात्म्यांनी आपल्या अकाउंटला 10-5 लाख रुपये ट्रान्सफर केले? घडलं असं तुमच्या जीवनामध्ये? 10-5 जाऊ द्या, 5-50 हजार रुपये पाठवले. मोदीने तरी 2-2 हजार रुपये पाठवले होते आणि आता लाडक्या बहिणीसाठी 1.5-1.5 हजार येणार. आता येतात की तिकडे जातात काही तपास नाही. पण एखाद्या संत महात्म्यांनी पाठवले, असं झालं नाही. हा आपला समज आहे. आपण म्हणू की आपले आईवडील आपल्यासाठी संपत्ती कमवतात, मग संत महात्म्यांनी मायबापासारखी आमच्यासाठी काही कमवलं की नाही? आपल्या लेकरासाठी आपण हाडाचे काढ, रक्ताचं पाणी करतो, राबराब राबतो, बैलासारखं काम करतो. आपण कोणासाठी करतो? आपण आपल्या लेकरासाठी करतो. मग संत महात्म्यांनी आमच्यासाठी काय कमवलं? संत महात्म्यांनी फार मोठी संपत्ती आपल्यासाठी कमवून ठेवली. आपल्या आईवडिलांनी सुद्धा संपत्ती आपल्यासाठी कमवून ठेवली असेल, पण ऐका, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी कमवलेली संपत्ती जाताना आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या वडिलांनी 1 एकर असेल तर 1 एकरचे 50 एकर करतील, परंतु जात असताना 1 गुंठा सुद्धा सोबत नेता येत नाही. बँकेमध्ये जर 10,000 असतील तर 50 लाख रुपये टाकून ठेवतील, परंतु 1 रुपये सुद्धा आपण सोबत जाताना घेऊन जाऊ शकत नाही. जेवढी संपत्ती कमवली तेवढी कुठे ठेवायची? इथंच ठेवायची. परंतु ऐका, संत महात्म्यांनी जे धन, संत महात्मा परमार्थ महादन जोडी देवाचे चरण वावया जतन तो उपाय लावाचे. महादन जोडी देवाचे चरण वावया जतन तो उपाय परमार्थ हे महाधन जोडी देवाचे
परमार्थ हे उत्तम श्रेष्ठ असणारं धन आहे. संत महात्म्यांनी आपल्यासाठी काय काय कमवून ठेवलं, परंतु त्या संपत्तीपर्यंत आपण सहजासहजी पोहोचत नाही. आणि त्या संपत्तीपर्यंत पोहोचल्याच्या नंतर ही सर्व संपत्ती आपल्याला काय वाटते, मृत्तिके समान वाटते. दादांनो, माऊली ज्ञानोबा तुमच्या आमच्यासाठी संपत्ती कमवून ठेवली. ती संपत्ती म्हणजे माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी चांगदेव 65 असेल. तुमच्या आमच्यासाठी ज्यांची विचार तळागाळापर्यंत जाऊन पोहोचले अशा सामान्य व्यक्तिमत्वासाठी माऊली ज्ञानोबा हरिपाठाची काय केली, निर्मिती केली. ही माऊली ज्ञानोबा आपल्यासाठी संपत्ती कमवली. तुकोबारायांनी आपल्यासाठी संपत्ती कमवली. ती म्हणजे वारकरी संप्रदायाचा 5वा वेद मानल्या जाते ती तुकोबारायांची गाथा. ही आपल्यासाठी संपत्ती कमवली. शांती ब्रह्मनाथांनी त्या ठिकाणी नाद भागवत असेल, त्यांची गाथा असेल, नामदेवरायांची गाथा असेल. ही पारमार्थिक संपत्ती आपल्यासाठी कमवून ठेवली. ही पारमार्थिक संपत्ती हाती लागल्यानंतर आपल्याला नश्वर संपत्तीच्या पाठीमागे जायची गरज नाही. आणि ही परमार्थ रूपी संपत्ती हाताला आल्यानंतर आपण डायरेक्ट आपलं कनेक्शन हे परमात्म्यासोबत काय जातं, जोडलं जातं. दादांनो, हे जर जीवनाच्या पाठीवरती हा मार्ग जर कोण दाखवत असेल, एकमेव आहेत संत महात्मे. म्हणून ते आपले मायबाप अभंगाचं तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत तुकोबाराय सांगतात की म्हणून तुम्ही
तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती बनव. मी तुमची कीर्ती पतित पामर असणारा जीव वर्णन करू शकत नाही, कीर्ती वाणू शकत नाही. कारण तुम्ही संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झालात. या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये येत असताना सुद्धा 3 वर्ग पडतात. लक्षपूर्वक ऐका. एकाला आणावं लागतं, एक येत असतात आणि एकाला यावंच लागतं. आणावं लागतं ते भगवंताला, येत असतात ती संत महात्मे आणि यावंच लागतं हे तुम्हा आम्हाला काय यावं लागतं याचं खरं कारण आहे. कारण की आपली इच्छा जरी नसली की या मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचं नाही. या ठिकाणी 3 प्रारब्ध पडतात. स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परीच्छा प्रारब्ध. त्या ठिकाणी अनिच्छा प्रारब्धामध्ये आम्ही येत असतो. आपली इच्छा नसली की आता माणूस म्हणून मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचं नाही तरी सुद्धा आपल्याला यावं लागतं. याचं कारण काय आहे? पाठीमागच्या जन्मामधलं कर्म हे पुढच्या जन्माला कारण, पाठीमागच्या जन्मामधली वासना ही पुढच्या जन्माला कारण आणि पाठीमागच्या जन्मामधलं पाप हे पुढच्या जन्माला कारण असतं. म्हणून आपली इच्छा जरी नसली तरी आपण केलेलं कर्म भोगण्याकरता या मृत्यूलोक केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले. हो केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले. आईचं किती केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले. आईचं किती केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले. आईचं किती केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले. आईचे किती केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले. हे हरी गातार परिचय गाता युवा जन्म घेणे. हरी गातार